Uh, yeah. Ritika, Sakshi, do you have any questions? Please ask. Related to career, तुमच्या काही डाऊट क्लिअरन्स असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकता यांना. दे आर इन एक्सपर्टाइज इन टू फायनान्स, सो टेक ॲडव्हान्टेज ऑफ दॅट. So hi students. Basically, I know guys might be having some fear to speak about, right? But now this area here, you are into the tough competition, right? So just try to speak up. Ask your whatever the questions you have. Marathi चालेल, Hindi चालेल. Which language is comfortable? Because if you see market मध्ये jobs खूप आहेत. खूप आहे. आजकाल सगळेच म्हणतात की jobs नाहीत. But if you see on the LinkedIn, every day somebody is going to join some organization, right? So why other people are getting the job and why some people are struggling? So that makes a difference. Okay. So तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. यू हॅव टू डिसाईड युअर ओन डायरेक्शन. कसा अभ्यास केला पाहिजे, कोणता राईट प्लॅटफॉर्म आहे जिथे लर्न केलं पाहिजे, हाऊ यू आर गोइंग टू अपस्किल युअर सेल्फ, आणि तुम्ही बाकीच्यांपेक्षा कसे युनिक असाल. ओके. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय रिक्वेस्ट, काही क्वेश्चन असतील, whether it might be a silly, काही विचार करू नका. You can take the benefit out of this because Ajit is work at the leadership level also. He has gone with he's managing multiple teams at the global level. So काही questions ते विचारून घ्या. Feel free to ask your questions. रिकिता, आयुष, अवधूत. स्टुडंट्सला रिक्वेस्ट आहे, विनोद सरांनी जसं सांगितलं तसं कम्फर्टेबल व्हा तुमच्या लँग्वेजमध्ये. प्लीज विचारा, काही अडचण नाहीये. हा सेशन आम्ही तुमच्यासाठी प्लॅन आउट केलेला आहे. 15 years ऑफ एक्सपिरियन्स माझा, विनोद सरांचा, राईट. आम्ही इथे तुमच्यासाठी आलेलो आहे. सो फील फ्री टू आस्क इट, नो इश्यू. अल्मिरा, काही क्वेश्चन आहे? आय डोंट नो की तुम्ही बोलत आहात म्हणून. Almira, are you there? ओके. इंटर्नशिपसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर आय थिंक तुम्ही सगळे अग्री करसाल माझ्याशी, राईट, की 90% इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज तुम्हाला सीए फर्म्स मध्ये भेटतील. तर माझं तुम्हाला रिक्वेस्ट आणि सजेशन असेल की तुम्ही सीए फर्म कडे पण करू शकता इंटर्नशिप, आणि मोर ऑफ थोडीशी जे आयटी कंपनीज असतात, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतात, त्यांच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही काम भेटत असेल तर तुम्ही एकदा इंटर्नशिपचे प्रोजेक्ट त्यांच्याकडनं घेऊ शकता. आणि तुम्ही हे जे मी आता बोललेलो आहे, जे तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल कोर्स बद्दल जे तुम्हाला डिटेल सांगितलेले आहेत, ते तुम्हाला ऍक्च्युली खूप बेनिफिट होतील. रितिकाचा क्वेश्चन आहे, इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीज हू मेड फायनान्शियल सर्व्हिस रिलेटेड सॉफ्टवेअर, दे ऑल्सो नीड अ फायनान्शियल प्लॅनर फॉर हेल्प. ऑफकोर्स एफपीएनए टीम आपण जे बोललोय, राईट. ओव्हरऑल सगळी जी सायकल आहे, आपण जे नॉन टेक्निकल रोल्स बद्दल बोललेलो आहे रितिका, ते सगळे जे फायनान्शियल्स आहेत, ते फायनान्शियल प्लॅनिंग, त्यांचं बजेटिंग. ऍज अन एक्झाम्पल, आपण एक प्रोडक्ट एका दुसऱ्या कंपनीला सॉफ्टवेअर सेल करतोय, राईट. हा सॉफ्टवेअर कितीला सेल केला पाहिजे, आपले प्रॉफिट मार्जिन्स किती आहेत, सेल्स मार्जिन्स किती आहेत, राईट. अँड देन याची सगळी ओव्हरऑल अकाउंटिंग सिस्टम्स मध्ये प्रोसेस करणं, हे सगळे फायनान्शियल ओव्हरऑल जो प्लॅनर आहे तो एफपीएनए टीम मोर ऑफ, आणि लिगल आणि हे इंटरलिंक्ड आहेत फायनान्शियल बरोबरच. सो दे डेफिनेटली नीड इट. अँड देर ऑफकोर्स ते जे नॉन टेक्निकल जे स्टेप्स मी तुम्हाला सांगितले, इट्स पार्ट ऑफ दॅट इटसेल्फ. होप दॅट्स क्लिअर, रितिका? Yes. ओके, थँक्यू. साक्षीचा क्वेश्चन आहे, व्हॉट फायनान्शियल गोल्स शुड आय सेट इन द फर्स्ट इयर ऑफ माय करिअर, राईट. फायनान्शियल गोल्स, जर फायनान्शियल गोल्स इन टर्म्स ऑफ करिअर मी घेत आहे साक्षी,
की फायनान्शियल करिअर गोल काही तुम्ही सेट करू शकता, राईट? कसं मी तुम्हाला बोललो, आपण जे स्लाइड्सवरती डिस्कस केलेलं होतं, राईट? तुमची एरिया ऑफ एक्सपर्टीज तुम्ही डिफाईन करा, की एक्झॅक्टली आम्हाला तुम्हाला करायचं आहे काय, राईट? तुम्हाला आता ऑप्शन सांगितले, आधी तुमच्याकडे ऑप्शनच नव्हते, राईट? आता मी तुम्हाला ऑप्शन्सची गाईडलाईन्स दिलेली आहे. त्या गाईडलाईन्स बद्दल तुम्ही रिसर्च करा आणि बघा की तुम्हाला एरिया ऑफ इंटरेस्ट कोणता आहे आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही थोडंसं डीप डाईव्ह जाऊन अनालिसिस करा की त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज काय असतात, तुमचे करिअर मॅपिंग काय आहे आणि तुम्ही तसं डिसाईड करू शकता. अगेन ह्यूज अपॉर्च्युनिटी असतात विच इज बेस्ट सुटेड फॉर यू समथिंग, तुम्हाला ते चूज करायचे बेस्ड ऑन तुमच्या एरिया ऑफ इंटरेस्ट मध्ये. ऑफकोर्स तुम्हाला काही असिस्टन्स आणि गायडन्स हवा असेल तर वी आर हिअर टू सपोर्ट. ओके ओके. थँक्स साक्षी. Chinmay, चा क्वेश्चन आहे, as we know, due to AI, many employees are losing their jobs. So how to deal with that? Excellent question, Chinmay. I would say AI नी खूप लोकांचे जॉब चाललेत, राईट? हे आपण फक्त ऐकतो. पण विनोद सरांनी आता जस्ट बोललं, राईट, की मार्केटमध्ये किती जॉब अवेलेबल आहेत हे आपण पाहिलंय? नाही पाहिलं, राईट? सो AI आपले जॉब्स घ्यायला आलेला नाहीये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेटिव्ह AI आपण ज्याला म्हणतो, राईट? हे आपण ओव्हरऑल टेक्नॉलॉजीनी मार्केटमध्ये लॉन्च काय केलेलं आहे टू मेक अ लाईफ इझी. आपले जे रिपिटेटिव्ह टास्क असतात त्याला आपण कमी कसं करू, जेणेकरून ऍज अ चिन्मय, जो माझा कोर फायनान्शियल कन्सल्टंट आहे ऍज अन एक्झाम्पल, किंवा कोर फायनान्स प्रोफेशनल आहे, मी त्याला बेसिक कामासाठी न वापरता मी त्याला कोर अकाउंटिंगसाठी वापरू आणि माझे जे रिपिटेटिव्ह काम असतात त्यासाठी मी AI यूज करू, राईट? तर AI ऍक्च्युली जॉब घेत नाहीये, AI तुमचा जॉब ऍक्च्युली खूप सिम्प्लिअर करतोय. अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या ओव्हरऑल कंटेंटला जर पाहिलं तर यू विल गेट टू नो मोर. जॉब्स असे जास्त जात नाहीयेत, बेसिकली खूप बेसिक लेवलचे जॉब्स जात आहेत. दॅट डझंट मीन दॅट की तुम्हाला तुमची करिअर अपॉर्च्युनिटी नसणार आहे, नाही. कोणतीही टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये जेव्हा लॉन्च होते ही फक्त आपल्या बेनिफिटसाठी असते. मिनिंग की तुमचं जे प्रोजेक्ट, क्रिटिकल प्रोजेक्टला तुम्ही किती सिम्प्लिफाय करू शकता ह्याच्यासाठी AI टेक्नॉलॉजी असते, ना की तुमचा जॉब घेण्यासाठी. करेक्ट? आता तुम्ही एक्झाम्पल घ्या ना, की तुम्ही जर बॅलन्स शीटचं रिकॉन करत आहेत, AI टेक्नॉलॉजी तुमचं पूर्णपणे बॅलन्स शीट रिकॉन करू शकेल? आन्सर हा पण आहे, पण त्याच्यामध्ये बग्स कोण फिक्स करणार? त्यासाठी आपल्याला कोर अकाउंटंटच लागेल, राईट? जो ओव्हरऑल तो ऍक्च्युली बेसिकली हे करतोय. सो दॅट्स हाऊ आय वुड टेक इट. सो डू नॉट वरी अबाउट AI टेकिंग जॉब्स, एस्पेशली ह्या स्टेजसाठी, कारण की तुम्ही आता जस्ट तुमचं करिअर स्टार्ट करताय. तर हे सगळे जे निगेटिव्हिटी असते हे तुमच्या जवळपासही तुम्ही येऊ देऊ नका. इट डझंट मेक एनी सेन्स ॲट ऑल. सो मेक शुअर दॅट की तुम्ही पॉझिटिव्ह आहात. मेक शुअर दॅट की AI टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही फायनान्समध्ये कसं करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही रिसर्च करायला सुरू करा. इट विल बेनिफिट यू. रितिकाचा अजून एक क्वेश्चन आहे, सो वी कॅन ट्राय फॉर देअर ऑल्सो. येस, ऑफकोर्स. आपण जे तुमचं जे फर्स्ट क्वेश्चन होतं फायनान्शियल सर्व्हिस रिलेटेड, फायनान्शियल प्लॅनर, ऑफकोर्स तुम्ही करू शकता, तिथेही करू शकता. ओके. साल्वाचा क्वेश्चन आहे, ऑटोमेशन आर टेक्निकल फिनान्स बिकमिंग मोर इम्पॉर्टंट दॅन नॉन टेक्निकल वन्स. With the rise of automation and AI, are technical finance roles becoming more important and non-technical ones? I would say that की दोन्ही आहे, राईट? AI ला तुम्ही ज्यावेळेस कमांड देता तर त्या कमांडचा आन्सर कोण देणार, ह्याच्यासाठी कोण तुम्हाला हे करणार, टेक्निकल, राईट? अँड देन ऑफकोर्स नॉन टेक्निकल व्हॅलिडेट करणार की तुझं जे इनपुट्स आहे वेदर इट इज राईट ऑर रॉंग. सो बोथ द रोल्स प्लेज इक्वल, आय वुड से, रोल when it comes to AI टेक्नॉलॉजी. त्यामुळे असे डिफरन्शिएट्स काहीच नसते, जस्ट अ स्किल सेट वाला पार्ट आहे तो. Just to add on to this question, guys, I know this is a rumor in the market की AI हे जॉब खाणार आहे, but always do remember AI is one of the supporting tool. It's not a some technology. Okay, जसं if you take the example SAP Finance or SAP HR, anything, or बँकिंग मध्ये आपण आज जातो, आज लाईन मध्ये कोणच उभा राहत नाही, तर बँकवाल्यांचे जॉब गेले का? नाही. सो हिअर तुमच्यासाठी अलर्ट काय आहे, यू शुड नॉट गो विथ द ट्रॅडिशनल वे. आज जर तुम्ही ऑपरेशन, की जसं अजित सरांनी सांगितलं की तुमचं मॅन्युअल वर्क किंवा जे रिपीटेड वर्क आहे ते AI ने कमी केलेलं आहे. तर ह्याचा अर्थ काय आहे, एक गोष्ट थांबली म्हणजे दुसरी गोष्ट चालली झाली. ओके, आज IT मध्ये पण AI मुळे, सिन्स आय एम वर्किंग टू द IT, ओके, जसं SAP HR आम्ही इम्प्लिमेंटेशन करतो, सो आमचा SAPचा एरिया पण झालेला नाही, आमच्या SAP मध्ये खूप साऱ्या गोष्टी वाढल्या. सो आय वुड से की तुमचे टेक्निकल जॉब्स खूप वाढलेले आहेत. ओके, आता तुमचे जे ट्रॅडिशनल जॉब्स आहेत, की चेकबुक प्रिंट करणे, चेकबुक लिहिणे, ओके, ह्या सगळ्या गोष्टी कमी करून त्याला दुसरे जॉब रिप्लेस झालेले आहेत. सो तुम्हाला अपस्किल करणे हे इम्पॉर्टंट आहे. या टेक्नॉलॉजी कधीच जॉब्स आपला खात नाहीत.
उलट मार्केटमध्ये जॉब्स वाढलेले आहेत, फक्त वेगवेगळ्या प्रकारचे जॉब वाढलेले आहेत. तर तुम्ही जर विचार करत असाल मी MBA फायनान्स करून बँकमध्ये जाऊन बसणार, एक माणूस येईल मला तो स्लिप भरून देईल. सो हे जॉब्स राहिलेले नाहीत. त्यालाच रिप्लेस थोडे हाय लेव्हलचे झालेले आहेत. कारण ऑपरेशन इज ऑल्वेज अ प्रॉब्लेम फॉर एनी ऑर्गनायझेशन. ओके. ऑपरेशनमध्ये खूप लूपहोल्स आहेत, टाइम कंझ्युमिंग प्रोसेस आहेत. त्यामुळे AI काय करतं, तुमचे रिपीटेड ज्या टास्क आहेत ते ऑटोमेट करतं, बाकी काही नाही. या अजित, यू कॅन टेक इट. थँक्यू सो मच विनोद. आय थिंक खूप मोठा आणि इम्पॉर्टंट व्हॅलिड पॉईंट क्लॅरिफाय केला तुम्ही. समृद्धीचा क्वेश्चन आहे, व्हॉट मिस्टेक शुड बिगिनर अवॉइड इन देअर फर्स्ट फिनान्स जॉब? ओके. आय वुड से दॅट की सगळ्यात तर खूप सिम्पल मध्ये मी सांगेल की फिअर ऑफ मी करू शकते, करू शकतो का नाही, राईट? बेसिकली दॅट समथिंग विच विल ज्यावेळेस तुम्हाला जॉब भेटतो तो यू हॅव टू मेक शुअर दॅट की तुम्ही सगळं तुमचं नोटच्यावर केलं पाहिजे. लाईक यू हॅव टू गिव्ह युअर सेल्फ टू दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट ऑर टास्क. कारण काय आहे की तुम्ही बेसिक्स जे आहेत, आता टेक्नॉलॉजी बद्दल आपण जे बोलत होतो, राईट? बॅकएंडला सिस्टम्स मध्ये अकाउंटिंग एंट्रीज काय होतात, कशासाठी होतात, ते वर्कफ्लो कसा मॅनेज केला जातो, राईट? आस्किंग युअरसेल्फ दिस क्वेश्चन्स, हे जर तुम्ही क्वेश्चन्स विचारले नाहीत आणि त्याचे बॅकएंडची फंक्शनॅलिटी जर तुम्ही नाही समजून घेतली तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये सक्सेसफुल होऊ शकणार नाही. दॅट्स हाऊ इट्स गोना बी. सो मी ब्रेकआउट करेल की सगळ्यात आधी तर की फक्त शिकवलंय म्हणून करणं नो. जे शिकवतात ते ओव्हरऑल इज इट मेकिंग सेन्स, तो सगळ्यात महत्वाचा पॉईंट. कारण तर तुम्ही जे जॉब करताय त्याचा एंड रिझल्ट आणि इम्पॅक्ट कशा पद्धतीने डिलिव्हर होत आहे किंवा कोणती इंटरनल लिंक्स टीम्स असते किंवा रिस्पॉन्सिबिलिटी पार्टी असते त्याच्यावरती ते लोक पुढे नेक्स्ट स्टेप्स काय करतात हे अंडरस्टँडिंग करणं. दॅट्स हाऊ यू बिल्ड अप युअर ओव्हरऑल थिंग. बट मेजॉरिटी ऑफ द टाइम आज आपण जॉब भेटला की जे शिकवलेलं आहे ट्रेनिंगमध्ये आपण तेवढंच करतो आणि त्यामध्ये कम्फर्टेबल होऊन जातो. आणि ज्यावेळेस कम्फर्टेबल होऊन जातो त्यावेळेस आपण काय होतं की बेसिकली यू लूज अन अपॉर्च्युनिटी ऑफ लर्निंग. सो इन शॉर्ट मध्ये सांगायचं असेल की यू हॅव टू मेक शुअर दॅट यू आस्क क्वेश्चन्स टू युअर सेल्फ. फिअर ओव्हरऑल जी भीती आहे ती भीती पूर्णपणे काढून टाकणं अँड देन मेकिंग शुअर दॅट यू गेटिंग इन टू डीपर ऑफ दॅट प्रोसेस किंवा जोही तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी असेल. लास्ट क्वेश्चन आहे, सर प्लीज सजेस्ट द बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर सर्टिफाईड कोर्सेस. हा खूप आय वुड से दॅट की डिपेंडिंग अपॉन तुमचा ऍक्च्युली कोर्स तुम्हाला कोणता करायचा किंवा सर्टिफिकेशन तुम्हाला कोणतं करायचंय. जर तुम्ही श्वेता मॅमशी आणि जर डिस्कस केल्यानंतर तर वी कॅन डेफिनेटली गाईड यू की तुम्हाला एक्झॅक्टली कोणतं सर्टिफिकेशन करायचं. बट सर्टिफिकेशनच्या आधी आमचं सजेशन तुम्हाला असं असेल की तुम्ही पहिला त्याचे बेसिक्स कम्फर्टेबल व्हा. कारण की फक्त डिग्री कंटिन्यू ऍड ऑन करून फायदा नाही, राईट? यू हॅव टू मेक शुअर दॅट की वेदर यू आर कॅपेबल इनफ टू डू दॅट जॉब पोस्ट गेटिंग दॅट सर्टिफिकेशन इज व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड आय एम सॉरी इफ आय एम म्हणजे मी खूप डिरेक्टली त्यावर उत्तर त्याबद्दल दिलं, पण ऍक्च्युली काय ना की सर्टिफिकेशन्स इव्हेंच्युअली तुम्ही करू शकता. पहिला तुमचे बेस्ट प्रॅक्टिसेस तुम्ही करणं गरजेचं आहे. दॅट्स व्हॉट आय वुड सजेस्ट. अँड ऑफकोर्स तरीही तुम्हाला करायचं असेल तर श्वेता मॅम आहेत, श्वेता मॅम कॅन डिरेक्ट यू टू अस अँड देन वी कॅन डेफिनेटली टॉक मोर ऑन दॅट पार्ट. डोंट वरी. Okay, I think we are over time by 3 minutes. Shweta ma'am, anything you would like to add to conclude the session? Yeah, obviously, I think I'm just handing over this call to the Devyani. So, Devyani will take it ahead. Devyani, are you there? Yeah. Devyani, you are not audible. For Devani, Hello. your voice, you are not properly audible. Hello, am I audible? Yeah, now you are audible. Okay, am I audible now, sir? Yes, Okay. yes. Okay, so I would like to thank actually Ajit sir and Vinod sir for such an wonderful and insightful session. I also appreciate you for your hard work and means the efforts that you have put into such an insightful presentation and the enriching content that you have delivered to our students. And I'm happy to say that all the content and all the things that you delivered in the last 60-minute session, yes, they are aligning with our own objective also of upscale program. So that was just an happy moment for us
that our objective of imparting the best industry knowledge to the students that has been completely fulfilled, I can say. So that's appreciable. And to the students I would like to say की जसं अजित सरांनी आता मेन्शन केलं की मीन्स पहिल्यांदा तुम्ही हँड्स ऑन करा तुमच्या बेसिक जे प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यावरती. सो आय वुड लाईक टू सजेस्ट टू द स्टुडंट्स की तुम्ही पहिल्यांदा तुमचा इंटरेस्ट कशात आहे. आता सरांनी एवढे सगळे व्हरायटी ऑफ म्हणजे अपॉर्च्युनिटीज आणि कुठल्या सेक्टरमध्ये कोणते अपॉर्च्युनिटीज आहेत हे खूप छान पद्धतीने क्लिअरली सांगितले. सो मला असं वाटतं की तुम्ही नोट्स काढले असतीलच तुमचे, तर त्या पद्धतीने तुम्ही एक सेक्टर किंवा तुम्ही एक पॉइंट स्वतःचा जो आहे तो डिसाईड करा आणि त्यानंतर यू कॅन डिरेक्टली आयदर कनेक्ट टू तांबे सर और श्वेता मॅम की कोणते सर्टिफिकेशन कोर्सेस आपल्याला त्यासाठी करावे लागतील. आणि मग त्यानंतर आपण एक म्हणजे काय म्हणतो ते एक सेशन 1 to 1 किंवा गायडन्स सेशन आपण अल्ट विजन सोबत ठेवून वी कॅन डेफिनेटली म्हणजे तुमची जी सर्टिफिकेशन कोर्सेसची जी रिक्वायरमेंट आहे ती आपण नक्कीच पूर्ण करू शकतो. सो यू ऑल बी क्लिअर की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि त्या पद्धतीने मग तुम्ही सांगू शकता जेणेकरून अल्ट विजन अलॉंग विथ अपस्केल रिस्केल प्रोग्राम वी कॅन डेफिनेटली have your all the requirements completed. Okay. So once again, thank you, Chichi and Vinodji, for joining us. And that's all from my side. Thank you, everyone. Thank you so much, Devyani. Appreciate you calling out all the important aspects. Last request, of course, as discussed, आज तुम्ही सगळ्यांनीही ओव्हरऑल लिंक्डइन प्रोफाईल क्रिएट केला हवा आणि तुम्ही ओव्हरऑल अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करा. आज सुट्टीचा दिवस आहे, सो यू विल डेफिनेटली गेट लॉट ऑफ लर्निंग्स. ओके, सो मेक शुअर दॅट यू क्रिएट युअर प्रोफाईल अँड फाइंड आउट द अपॉर्च्युनिटीज अँड यू हॅपी लर्निंग फॉर शुअर. थँक्स एव्हरीवन. Thank you, Thank you everyone. guys. Thank you. Happy learning. Yeah.